स्वागत आणि सन्मान करीत आहेत सन्माननीय सुजाता खरे मॅडम होत आहेत। माननीय शिक्षणाधिकारी मनपा श्रीमती सुजाता खरे मॅडम। जायचं ना, देणार पैसे काय ना देतो। यानंतर आपण दिनेश वेले यांचा सुद्धा सन्मान होत आहे श्रीमती सुजाता खरे मॅडम यांच्याकडून। तर अशा प्रकारे स्वागत आणि सन्मानानंतर आता वेळ आहे मॅडम श्रीमती प्राची जांभेकर मॅडम। एक सन्मान चुकून राहिलेला आहे। तर आमच्या महापालिका उपायुक्त शिक्षण विभाग प्राची जांभेकर मॅडम, माध्यमिक विभाग श्रीमती सुजाता खरे मॅडम यांच्याकडून। स्वागत आणि सन्मान होणार आहे। सन्माननीय प्रेरणा आणि नव्या विचारांची वाढ कारण तो उत्साह शिक्षण उपायुक्त श्रीमती प्राची जांभेकर मॅडमना मी विनंती करते की त्यांनी राज्यगीत सादर करावे। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मी विनंती करते की त्यांनी सभा सर्वांचे पालक, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आशिष शेलारजी, मुंबईच्या महापौर ऋतुताई, आमच्या प्राचीताई, लय त्रास दिला तुम्हाला तेवढं क्षमा व्यक्त करतो। प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुश्रीजी, आमचे वॉर्ड अधिकारी उपस्थित, आमचे सर्व नगरसेवक, माझे बंधू कमलेश रायजी, केशवबेन पटेल, आमची सामंताई, यादवताई, दिशा, रितेश, ताई नाही बोलू त्याला, एक सोडून ताई बोलावं लागतं, ते बोलावं लागतं, नाही बोलत सर जास्त, तुमच्या समोर जास्त भाषण करणार नाही, पण शाळाबद्दलच बोलतो। हा शाळा गेल्या 3 वर्षापासून आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वात शाळेची सुरुवात झाली होती। साहेबांनी मीटिंग घेऊन हा शाळा पास करून दिली, ते बद्दल अंधेरी पूर्वच्या जनतेच्या वतीने आशिष शेलार साहेबांच्या मनापासून अभिनंदन। हा इथे प्लॉट खंडर पडला होता साहेब, लोक कचरा टाकायचे, पण तुमच्या आशीर्वादाने आज शाळा उभी आहे। कारण तुम्ही याच्या मागे पाठपुरावा मला, माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिला, आणि आज अंधेरीचे मुलं हा सीबीएसई शाळामध्ये शिकतील, त्याच्यामुळे आपलं महापौर महोदयाचं आणि प्राचीताईचं म्हणजे सर्व यंत्रणेच्या मनापासून अभिनंदन करतो। असंच आशीर्वाद आशिष शेलार साहेब आमच्यावर आहे, तर महापौर आपणही थोडा आशीर्वाद आम्हाला द्यावा। अंधेरीचा विकास, आमच्या माजी नगरसेविका इलावडेकर ताई आहे, आमच्या विभाग प्रमुख वेलेताई आहे,
आणि आपण उपस्थित सर्व मान्यवरांच्या आज इथे मनापासून अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपक्रम अगदी उत्तमात उत्तम गोष्टी देण्याचा आपल्या मुलांना नेहमीच प्रयत्नशील असतो आणि त्याचाच हा भाग की आपली ही CBSE शाळा आपण इथे नवीन सुरू करत आहोत. नवीन ही बिल्डिंग आपण बांधली आणि 2 वर्षाच्या काळामध्ये 24 महिन्यामध्ये ही बांधून आपली पूर्ण होऊन आज आपण सोमवारपासून ह्या शाळेला सुरुवात सुद्धा करत आहोत. इथे ऑलरेडी आम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपली CBSE ची ऍडमिशन प्रोसेस होते, तर ती आपण ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेस केली आहे आणि त्यामुळे नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG आणि पहिली असे 4 वर्ग आपण सोमवारपासून सुरू करणार आहोत. तिथे 300च्या वर आपल्या ऍडमिशन्स झालेले आहेत ऑलरेडी आणि आता नॅचरल प्रोग्रेसिव्हली जाईल तर पुढच्या वर्षी बहुतेक एकदम 4थी पर्यंतचे वर्ग आपण सुरू करून टाकू. खूप मागणी येईल. 4 डिव्हिजन इथे असाव्यात असं एक नियोजन आहे. या इमारतीमध्ये ग्राउंड +6 असं ह्या इमारतीची रचना आहे. एकूण 28 वर्ग खोल्या, इतर 7 खोल्या म्हणजे प्रयोगशाळा असतील, AI रूम्स असतील, अशा करून एकूण 35 खोल्या मुलांच्या वापरासाठी आहेत. याच्याशिवाय वाचनालय, सुसज्ज प्रयोगशाळा या सगळ्याची सोय आपण या ह्याच्यामध्ये केलेली आहे. डिजिटल क्लासरूम्स आहेत. या शाळेला लिफ्ट आहेत 2. अशा आपल्या अजून ज्या नवीन बांधल्या जातात तिथेच फक्त लिफ्ट आहेत. तर मला वाटतं ही नवीन एक त्यातली शाळा आहे की जिथे लिफ्टची सोय आहे. साधारण 18.5 कोटी रुपये आपण या शाळेसाठी खर्च केले. 2 वर्षात आपण ही बांधून पूर्ण केली. मला या निमित्ताने माझं कर्तव्य आहे की आपली सगळी इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांचेही आभार मानायला हवेत की त्यांनी खूप याच्यावरती काम केलं, सातत्याने पाठपुरावा केला. आपले PMC असतील, आपले कॉन्ट्रॅक्टर असतील, सर्वांनी याच्यामध्ये आपलं खूप योगदान दिलं. आम्ही रेग्युलरली फॉलोअप घेत होतो की पहिल्या दिवशी आम्हाला ही शाळा सुरू करायची आहे 15 जूनला आणि त्याप्रमाणे आज आपण याचं उद्घाटन करत आहोत. सोमवारपासून शाळा सुरू होईल. मी सर्वांचे, उपस्थितांचे आणि ज्यांनी ही शाळा उभी राहावी म्हणून कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे अशा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. मला जाणीव आहे की आपल्याला अगदी कमी टाइम आहे, नाही तर मला खूप आवडलं असतं की BMC मध्ये आम्ही शिक्षण विभागात अनेक उपक्रम करतो, पण त्याविषयी नंतर कधीतरी मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करते. धन्यवाद. जगतभाऊ, हा भागवत, नमस्कार. जरा 1 सेकंद मी जाऊ. कॅमेरा मागे 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 हो मागे आमचे पालकमंत्री आणि आमची भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मला आठवतं मी ज्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यावेळी मुंबईचे अध्यक्ष म्हणून आशिषजी होते आणि आशिषजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही मला वाटतं आशिषजी तुम्ही मुंबई अध्यक्ष असताना त्यावेळी तुम्ही 84-90 मला वाटतं नगरसेवक त्यावेळी झालेत आणि तुमच्या मार्गदर्शनामध्ये मी 2012ला असताना त्यावेळी आशिषजी अध्यक्ष असताना आम्ही खूप काम केलं. असे आमचे मंत्री महोदय श्री आशिष शेलार साहेब, त्याचबरोबर आमदार श्री मुर्जी पटेलजी, अतिशय चांगला स्वभाव, साधा माणूस बोलतात ना, साधी व्यक्ती असे ते आहेत आणि त्याचबरोबर तीच त्यांची ओळख आहे, डाऊन टू अर्थ आहे, जमिनीवर पाय आणि नेहमी लोकांमध्ये त्यांचा सहवास असतो असे आमचे मुर्जीबाई. त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश मुसळेजी, नगरसेविका ममता यादवजी, नगरसेविका अंजली सामंतजी, नगरसेविका केशवबेन पटेलजी, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका यंग दिशा यादवजी, नगरसेवक श्री रितेश रायजी, माजी नगरसेवक कमलेश रायजी, शिक्षण विभागाच्या आणि अतिशय धडाडीच्या ज्यांनी शिक्षण विभागामध्ये इतकं चांगलं काम नेहमी त्या करत असतात त्या आमच्या प्राची जांभेकरजी, एम पश्चिम विभागचे सहाय्यक आयुक्त श्री दिनेश पल्लेवाडजी, शिक्षण अधिकारी श्रीमती सुजाता खरेजी, सर्व मान्यवर आणि
या ठिकाणी उपस्थित सर्व या विभागातल्या सगळे बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस हा मुंबईच्या आणि विशेषतः आपल्या के पूर्व आणि के दक्षिण विभागाच्या शैक्षणिक प्रवासातील एक चांगला आणि सुंदर असा सुवर्ण क्षण या ठिकाणी आहे. आज या वास्तूमध्ये पाय ठेवताना मला या ठिकाणी महापौरपेक्षा एका मातेची भावना मला या ठिकाणी वाटतं, कारण या आमच्या अद्ययावत अशा मुंबई महानगरपालिकेच्या CBSE बोर्डमध्ये, स्पेशली मी हे शब्द सांगते, CBSE बोर्डमध्ये आज आमच्या गोरगरीब, आमच्या चाळीतली असतील सर्वसामान्य घरातील मुलं आज या ठिकाणी येणार, या इमारतीमध्ये चांगल्या सुविधा मिळून आज ते शिक्षण घेणार आहे. याचं विशेष मला या ठिकाणी खूप अभिमान आणि खूप आनंद होतोय की खऱ्या अर्थाने आपण मुंबई महानगरपालिकेची महापौर म्हणून मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांना मी आज न्याय देण्यासाठी आज मुंबई महानगरपालिका महापौर म्हणून मी, पालकमंत्री म्हणून आशिष शेलारजी आणि आमदार म्हणून या ठिकाणी मुरजीबाई या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या सेवेत आम्ही आज उपयोगी पडल्या याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. आपल्या बृहन्मुंबई पालिकेने ही 7 मजली भव्य इमारत 2 वर्षामध्ये उभी केली. मला वाटतं 2 पण नाही, त्यापेक्षा कमी ना, 18 महिन्यामध्ये. आणि या इमारतीच्या रूपाने आपण सर्वसामान्य मुंबईकरांच्या स्वप्नांचा या ठिकाणी पाया रचलेला आहे. मग तळमजल्यामध्ये 6 मजले असतील, 35 प्रशस्त वर्गखोल्या, डिजिटल आणि व्हर्च्युअल क्लासरूम या ठिकाणी आहे आणि 2 आधुनिक लिफ्ट आणि सुसज्ज असं वाचनालय. म्हणजे इतकं असं छान या ठिकाणी सगळंच मुलांसाठी आपण केलेलं आहे. तर या कोंडीविटा गाव, लहुजी साळवे नगर, विजयनगर आणि साईबाबा नगर आणि मरोड पाईपलाईन वस्तीमध्ये राहणाऱ्या आपल्या पोरांसाठी अशी सुसज्ज शाळा आज या ठिकाणी CBSEच्या रूपामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी आज या ठिकाणी तयार झालेल्या आहे. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि खरंच मी या ठिकाणी कौतुक करेन माझ्या शिक्षण विभागातल्या सर्व शिक्षकांचं, त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या अभियांत्रिकी म्हणजे HIC सेलचं असेल किंवा सर्व या ठिकाणी असलेले प्रशासकीय आपले अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांनी खरोखर खूप परिश्रम करून एक सुसज्ज अशी सुंदर शाळा या ठिकाणी आपल्या विभागातील या लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मी जेव्हा या भव्य वर्गाकडे पाहते तेव्हा मला प्रत्येक ठिकाणी बघताना त्या माता पित्यांचा चेहरा दिसतो, जे दिवसभर कष्ट करतात, उन्हातान्हात मेहनत करतात आणि घाम गाळून कमावलेला जो आपला पैसा आहे तो या मुलांच्या शिक्षणावरती खर्च करतात. पण मला आनंद वाटतो की मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पूर्णतः या मुलांना पूर्ण मोफत शिक्षण असेल, 27 वस्तू असेल, बसची सेवा असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण या मुंबई महानगर शाळेमध्ये आपण देतोय. आपण कॉन्व्हेंट म्हणजे आपल्याला कधी कधी भीती वाटते सर्वसामान्य माणसांना की इतक्या मोठ्या खाजगी कॉन्व्हेंटमध्ये मी माझ्या मुलांना कसं पाठवू याची भीती वाटते, फी पण खूप मोठी असेल ना. तर आता ह्या ठिकाणी आपण कॉन्व्हेंटचंच एज्युकेशन, CBSE म्हणजे इंग्लिश मिडियमच झालं ना, आणि आपण बोलतो ना आपल्याला काळाप्रमाणे चालायला हवं. मराठी भाषा तर त्याबद्दल वादच नाही, पहिलीपासून शिशुवर्गापासून ते पदवीपर्यंत मराठी भाषा ही आपली असायलाच पाहिजे, हा विषय आम्ही आग्रह आहोत. परंतु आता काळाप्रमाणे जर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण द्यायचं असेल तर आता घाबरायची गरज नाही. माझ्या सर्वसामान्य मुंबईकरांनो, तुमच्यासाठी CBSE नावाची एक सुंदर सुसज्ज शाळा ही तुमच्यासाठी इथे तयार झालेली आहे. लोक म्हणतात की BMCच्या शाळेमध्ये कोण जातं, पण मी अभिमानाने सांगते या कोंडीविटा CBSE शाळेमध्ये तब्बल या ठिकाणी 305 विद्यार्थी ते या ठिकाणी प्रवेश आधीच घेतलेला आहे. म्हणजे हा फक्त आकडा नाही तर मुंबईकरांनी मुंबई महानगरपालिकेच्या बदलत्या शैक्षणिक संपूर्ण प्रतिमेवरती ठेवलेला विश्वास आहे. मला आठवतं अशी जी माझ्याकडे एवढ्या लिस्ट येतात, इतके निवेदन येतात की आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या CBSE बोर्डमध्ये प्रवेश पाहिजे. आणि मला असं वाटतं मी माझ्या दिवसभराच्या कामातून जवळपास रोज 10-10, 20-20 पत्र फक्त त्याच्यासाठी साईन करत असते. मी माझ्या शिक्षण विभागाला प्रत्येक वेळाची फाईल येते ती मी सही करून पाठवते की माझा कुठलाही मुलगा आज या CBSE शाळेपासून वंचित राहता कामा नये. तर एकदम इतकं सुंदर या ठिकाणी वास्तूचं जे आहे ते सुंदर हे तयार झालेलं आहे. तर म्हणूनच मला खूप आनंद वाटतो की मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्या ह्या पद्धतीचे, म्हणजे मी काल जांभेकर मॅडम म्हणजे काय, विचार करण्याच्या पलीकडे ते शिक्षण समितीचा विभाग चालवतात. तर काल त्यांनी गणित गुरुवार, त्याच्या अगोदर विज्ञान सोमवार, तर मी मजा केली त्यांची की सगळे उपवासाचे वार घेतले. आता या उपवासाच्या वारांना तुम्ही उपासनेच्या मध्ये ऍड केलं तर आता ही सगळी वार जे आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत.
पण त्या अनुषंगाने आपला मुंबई महानगरपालिकेमधला आलेला विद्यार्थी म्हणजे त्याच्यामध्ये सर असं आहे की रात्रीच्या वेळी रात्री 8 ते 10 मध्ये घरी आल्यानंतर आई वडिलांचा जो मोबाईल आहे तो त्या मुलांच्या हातामध्ये जाणार आणि VCच्या माध्यमातून खान इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकवली जाणार. इतका सुंदर उपक्रम आज जांभेकर मॅडम यांनी या ठिकाणी केलेले आहे. म्हणून मला फार आनंद वाटतो की खूपच सुंदर असं काम जे आहे. मग त्या ठिकाणी 27-35चं वाटप असेल, मध्यान्ह भोजन असेल, टॅबची सुविधा तर मी स्वतः शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना त्यावेळी दिली होती. तर तेही मला आठवतं. आशीजी, मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना US ला आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना गणिताच्या परीक्षेला पाठवलं होतं आणि जर्मनीला खेळाडूंना पाठवलं होतं मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकणाऱ्या मुलांना परदेशाचाही प्रवास आपण करवतो आणि त्या ठिकाणी त्या माध्यमातून त्यांना पुढे आणतो. असं सुंदर कार्य आज मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे आणि अर्थात खूप आनंद आहे कोंडिविटा ह्या विभागामध्ये आणि आमदार मुजीभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुसळेजी यांच्या अथक प्रयत्नातून सगळ्यांच्या ही शाळा उभी राहिलेली आहे आणि ह्याचा संपूर्ण पाठपुरावा पालकमंत्री आशिष शेलार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि इतकी सुंदर शाळा आज सेवेसाठी ह्या विभागात या मला वाटतं विधानसभेमध्ये लोकांसाठी तयार झालेली आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. त्यामुळे असंच कार्य शिक्षण विभागाने पुढे करत राहावं असं मला या ठिकाणी विश्वास आहे आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते. जय जय. आणि अर्थातच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब, आमच्या मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे मॅडम, त्याच्यानंतर या विभागाचे आपले आमदार ज्यांनी खूप फॉलोअप केला या शाळेसाठी आमच्याकडे पण मुर्जी पटेल सर, त्याच्यानंतर त्यांच्यावर उपस्थित MPS कोंडिविटा CBSE नवीन शाळेच्या इमारतीच्या लोकार्पणासाठी उपस्थित असलेल्या आपल्या लोकप्रिय अशा मुंबईच्या महापौर रितुताई तावडेजी, मंचावर उपस्थित या विभागातील लोकप्रिय आमदार आणि बाकी कोणाशी नातं असो नसो पण ह्यांचं सगळ्यांशी नातं काका म्हणून आहे असे आमचे काका मुर्जी पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, उपस्थित आमच्या नगरसेविका केसरबेन पटेल, नगरसेविका निशा यादवजी, नगरसेविका अंजली सामंतजी, नगरसेविका दिशाताई, नितेश रायजी, माझे मित्र कमलेश रायजी, अभिजित सामंतजी, श्रीमान यादवजी, उमेश राणेजी, उपस्थित आमच्या DMC त्या ठिकाणी प्राची जांभेकरजी, आपल्या शिक्षणाधिकारी असिस्टंट कमिशनर दिनेश पल्लेवाडजी, विलावडेकर ताई, विल्लेताई, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, मला पूर्ण कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना सुद्धा खूप गरम होतोय आणि आपण इतक्या कमी जागेत सगळे एकत्र बसलो. पण हा विषयच इतका महत्वाचा आहे आणि म्हणून महापौर मॅडम असतील आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलो कारण या जागेत पूर्वी होतं काय, ही सगळी जागा जी आहे ही जागा अशा अर्थाने डम्पिंग यार्ड बनली होती. सगळ्या गोष्टी इथे डंप केल्या जात होत्या. रात्री अरात्री बेरात्री या ठिकाणी अवैध गोष्टी आणि कार्यगोष्टी चालत होत्या. खरं तर आरक्षण शाळेचं आणि दुसऱ्याच सगळ्या काही घटना त्या ठिकाणी चालत असताना मला या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की आमचे मुर्जी पटेल यांनी हा विषय हातात घेतला, स्वतः पाठपुरावा केला, मलाही सांगितलं आणि मग या सगळ्यातून मला या ठिकाणी एकच ध्यास मुर्जी पटेल आणि आमच्या सहकार्याने घेतला की मला या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था उभी करायची आहे, म्हणजे करायचीच आहे आणि आज ते बोलतो स्वरूपात बनते. मी शिक्षण विभागाचं महापौर मॅडम अभिनंदन करतो. त्याचं कारण 18 महिन्यामध्ये इमारत उभी केली, व्यवस्था उभ्या केला आणि व्यवस्था सुद्धा काम चलाव नाही. मी आता येताना पाहिलंय हात धुवायची नळ असलेली जागा पासून या सगळ्या व्यवस्था या अतिशय उत्तम केलेल्या आहेत आणि त्यामुळे उत्तम व्यवस्था करून आपण ही शाळा पूर्ण करून आज लोकार्पण महापौरांच्या हस्ते या ठिकाणी केलं आहे. मुंबई महापालिकेच्या शाळा
आणि माझं घट्ट नातं आहे. याचं कारण खऱ्या अर्थाने जगभरातले लोक म्हणतात मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे, आणि खरं पण आहे. पण तसंच पूर्ण जगाला मुंबई स्वप्नांची नगरी असेल तर सामान्य मुंबईकरांच्या स्वप्नाला प्रत्यक्ष रूप देणारी शाळा म्हणजे मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे. आणि मी जसं म्हटलं माझं नातं जुनं याचं कारण मी स्वतः जांभेकर मॅडम बालवाडीमध्ये मुंबई महापालिकेच्या शाळेच्या बालवाडीमध्ये गेलो आणि तिथूनच पुढची मार्गक्रमण झाली. आजही मला आनंद आहे, माझी सख्खी बहीण तिने प्राथमिक शिक्षण 5वी पर्यंत 4थी पर्यंत मला मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत घेतली आणि आज त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मी MD आहे इथपर्यंत जाऊन करत. आणि म्हणून स्वप्न सामान्य कुटुंबाने जी पाळलेत ना, आज इथे पालक बसले, काय स्वप्न आहे? मला जो त्रास झाला तो माझ्या मुला मुलीला होऊ नये. मला ज्या अडचणींचा सामना करायला लागला ते दुःख, ती प्रतिकूलता ही माझ्या मुला मुलींना येता कामा नये. पण इच्छा तर सगळ्यांची आहे की आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या शाळेत जावं असं वाटत होतं, कारण तेव्हा परिस्थिती होती की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्याकडे व्यवस्थाच, मी सांगतोय फार पूर्वीची गोष्ट, ही तशी नव्हती. आणि खाजगी शाळेत जाण्यासाठी तेवढे खिशात पैसे नव्हते. मग करायचं काय? आहे त्या परिस्थितीमध्ये माझ्या मुला मुलींना शिकवायचं आणि मग त्यांना कुठेतरी चांगला रोजगार, नोकरी करता करता त्यांचं आयुष्याचं भलं झालं पाहिजे. म्हणजे त्यांच्या आयुष्याचं भलं होणं हेच स्वप्न आहे. आणि म्हणून या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी ती व्यवस्था तशी असली पाहिजे. ती व्यवस्था निर्माण करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे आणि ते चोख परिपूर्ण होतंय की नाही बघणार आहे या मुंबई महापालिकेतल्या खऱ्या अर्थाने पहारेकरी कोण आहेत तर आमच्या महापौर ऋतू तावडे आहेत आणि शिक्षण समितीची सेवा. गुरुजी पटेल यांनी प्रचंड परिश्रम केले असते, सतत पाठपुरावा केला. आज आनंद आहे की 300च्या वर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि CBSE ची शाळा आहे. मराठीचा वादावर तो म्हणजे तडजोड असूच शकत नाही. मराठी हा कंपल्सरी सब्जेक्ट असलाच पाहिजे, आहेच, राहीलच. पण मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे मॅडम प्रगती म्हणजे काय? आजकाल सगळ्यांच्या मनात प्रगती म्हणजे गती, इन्स्टंट, फास्ट, क्विक. आमच्या काळात 21चा जमाना होता, 21 क्वेश्चन्स होता. आता तोही नाही, आता नेट नाही, आता ChatGPT आहे, AI वर आहे. पण हे सगळं हवं आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. पण गती म्हणजेच प्रगती, एवढा पुरता शिक्षण व्यवस्था नाही. पालकांनाही माझी विनंती आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्कारमय मन निर्माण होणं मुलांचं. आणि एकदा संस्कारमय मन झालं तर त्या मनावर जे जे ठसे उमटवले जातील ते दृढतेने त्या विद्यार्थ्याच्या पुढच्या प्रगतीचा आलेख बनतील. आणि मग घरामध्ये कुटुंबामध्ये संस्कार आणि शाळेमध्ये सुद्धा संस्कार. भारतीय तत्वज्ञानाला किंवा इंडियन व्हॅल्यूज याला सुद्धा महत्व आपल्याला द्यावं लागेल. आपण ते देतोच. या धकाधकीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या युगामध्ये मानसिक आमच्या विद्यार्थ्यांवर कुठलाही दबाव असता कामा नये, तशी व्यवस्था आहे. त्याच व्यवस्थेने शाळा चालल्या पाहिजे आणि त्या व्यवस्थेने ही शाळा सुद्धा चालेल याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. इथे बसलेल्या आमच्या सगळ्या नगरसेविका आहेत, ममताताई असतील, अंजलीताई असतील, केसरबेन असतील, रितेश असेल, दिशा असतील, हा प्रकाश आमचा आहे, ही सगळी मंडळी आहे. ही सुद्धा सगळी मंडळी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आम्हाला, मला असेल, महापौर असेल, आम्हाला खूप त्रास देतात. त्रास काय देतात? आमच्या विभागासाठी हे काम करून द्या, आमच्या विभागासाठी याच्यासाठी प्रयत्न करा, आम्हाला तुम्ही स्वतः भेट द्या, आमच्यासाठी बैठक लावा, आम्हाला फंड द्या. या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणारी मंडळी आहेत. कारण ही सगळी मंडळी जमिनीशी आणि तुमच्याशी जोडलेली आहे. त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि म्हणून आज या शाळेचं उद्घाटन होताना मला माझे जुने दिवसही आठवले.
आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की तुमच्या घरातील मुला मुलींचं भविष्य अजून 10, 15, 20 वर्षानंतर ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुमच्या सगळ्यांची मान ताठ आणि आनंदाने त्यांच्याकडे बघताना तुम्हाला जो आनंद होईल त्याची मुहूर्तमेढ मला आज या ठिकाणी दिसते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काका एक मिनिट जरा थांबा. काका आपल्यासोबत आहेत. काका काय सांगा, ज्या पद्धतीने एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने महेश्वरनगर या कोंडिविटामध्ये महानगरपालिकेची शाळा आणि ती पण CBSE शाळा आपण चालू करतोय, फार मोठी गोष्ट आहे. तर काय सांगाल, कशी भावना मनात आहे? सर्वप्रथम मी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आभार व्यक्त करतो आणि त्यावरून विशेष म्हणजे आमच्या अंधेरीमध्ये हा ऐतिहासिक विषय आहे. तर अंधेरीमध्ये कधीही CBSE पॅटर्नची शाळा उपलब्ध झाली नव्हती. तर आमचे कार्यसम्राट आमदार मुर्जीकाका पटेल यांच्या माध्यमातून ती शाळा उपलब्ध झालेली आहे. त्याबद्दल मी काकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अंधेरीमध्ये एक नवीन पिढी घडणार आहे, त्याचे साक्षीदार आपण सगळे होणार आहोत. येणाऱ्या पिढीसाठी काकांनी अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. तेव्हा आपण एक मोलाचा कार्य या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी कोंडिविटा शाळेचं अतिशय चांगलं म्हणजे इतका आनंदाचा क्षण आहे. या विभागातल्या आमचे आमदार मुर्जीभाई पटेल आणि प्रकाश मुसळे या ठिकाणचे प्रभात समिती अध्यक्ष आणि जवळपास या शाळेचा आजूबाजूचा पूर्ण परिसर या ठिकाणी येता येतं पालकांचे खूप खुश होते की मॅडम खूप धन्यवाद, आम्हाला ही शाळा मिळाली. खऱ्या अर्थाने याची श्रेय इकडच्या आमदारांना आणि नगरसेवकांना दिलं पाहिजे आणि शिक्षण विभाग प्रशासनाला संपूर्ण केलं पाहिजे. आमच्या उपायुक्त प्राची जांभेकर मॅडम खूप अतिशय परिश्रम घेतले. जी गोष्ट 2 वर्षात होणार ती 18 महिन्यामध्ये शाळा अद्ययावत उभी करून सुसज्ज करून CBSE बोर्ड इथल्या विभागातल्या मॅम, भाषण करताना तुमची भावना खूप म्हणजे मनामध्ये खूप मोठ्या भावना तुमच्या दिसत होत्या. आनंद होणारच ना. हे बघा, आपल्या भविष्यात कोण आहे, आपली मुलं, आणि त्यांना जर चांगलं शिक्षण मिळतं तर त्यापेक्षा अधिक आनंद काय असेल. तर मुलांना चांगल्या शिक्षणाच्या प्रवाहात आपण पाठवतोय याचा आम्हाला आनंद. थँक्यू.